सांगतात का आदिनाथ महाराज? तुम्ही सांग, येईल का सांग? चालेल काय? चालेल वरून दिसतात. चल सांगा. संतोष महाराज तुझा शास्त्राचा आरंभ झाल्यानंतर तत्वदृष्टी हे शिष्य गुरुस परमानंद प्राप्ती आणि संसार दुःखाचा नाश याकरिता उपाय विचारतात आणि या उपायाने आम्ही कृतकृत्य होऊ अशी प्रार्थना करतात. गुरु शिष्याची अशी प्रार्थना ऐकून गुरुने विचार केला की ज्या अर्थी हे शिष्य परमानंद प्राप्ती आणि संसार दुःख निवृत्ती याची इच्छा करत आहेत, इच्छा कशाची करतात त्याच्यावरून अधिकारी ठरतो. जो इच्छा करतो ना, कशाची इच्छा करतो त्याच्यावरून तो अधिकारी कोणता असतो हा ठरतो. आणि मग तिथं श्री गुरु त्यांना कळायला काय विषय लागतो का, ज्या अर्थी हे पैशाची इच्छा करतात त्या अर्थी हे सकामी असले पाहिजे. आणि मग त्याला जशी इच्छा असते तसं द्यावं लागतं, असा बी एक नियम आहे. त्याला जर दुसरंच सांगितलं तर तो म्हणतो हे काय कामाचा नाही माणूस, आपलं त्याला दुसरी. कारण तो इच्छाच कशाची करतो. जर धनाची इच्छा करत असेल, मानाची इच्छा करत असेल, प्रतिष्ठेची इच्छा करत असेल तर हा सांसारिक माणूस असला पाहिजे. आणि मग त्याला गंडे, दोरे, ताई, भस्म, अजून दुसरं काय देता येईल तेवढं ते त्याला दिलं आणि त्याची इच्छा तशी आहे. आणि मग त्याला अनुसरून मग ते त्याचे उपाय केले जातात. अर्थात इकडचे गुरु हे भानगडी करत नाही. कारण हा जो विषयच असा आहे ना, जीवाला परम आनंदाची इच्छा आहे, दुःख मिश्रित आनंदाची नाही. किंवा थोडंसं दुःख असलं तरी चालेल आणि थोडा आनंद असला, तसं तर आम्हाला संसारामध्ये प्रतीला येतच आहे. थोडा दुःख, थोडा आनंद, थोडा दुःख असं चालू. मग निखळ आनंदाची इच्छा, परम आनंदाची इच्छा करणारा तोच आत्मस्वरूपाला जाणण्याची इच्छा करतो असा अर्थ झाला. आणि जर दुःखाची आत्यंतिक निवृत्ती पाहिजे, त्याला थोडं दुःख घालवायचं नाही, दुःख प्रतीलाच यायला नाही असं तरी का वाटतं, तर तो जीवच मूळचा आनंद स्वरूप आहे. जीव हा आनंद स्वरूपच आहे, म्हणून त्याला दुःख सहन नाही होत. नाही तर दुःख सहन करत चालला असतात, तर त्याला नाही, ते नाही पाहिजे मला. तर अशी इच्छा करतो, याचा अर्थ हा आत्मस्वरूपाला जाणण्याचा अधिकारी झाला. त्याला शास्त्रीय भाषेत मुमुक्षु म्हणतात, साधक म्हणतात. मग तो साधक झाला, मुमुक्षु झाला असा. आणि नाही तर मग त्याला जर माईक पदार्थाची इच्छा असेल तर मग तो त्यातला अधिकारी न, तो सकामी माणूस असला पाहिजे. आणि मग त्याला दुसरं ब्रह्मज्ञान सांगण्याची काय गरज आहे, म्हणून त्याला आत्मज्ञान ब्रह्मज्ञान सांगण्याची आवश्यकता राहिली नाही. पुढे ज्या अर्थी हा शिष्य परमानंद प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती याची इच्छा करणारे आहेत, त्या अर्थी त्या अर्थी हा शिष्य मोक्षाची प्राप्ती करणार आहे. कारण परमानंद प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती हेच मोक्षाचे स्वरूप आहे. हे मोक्षाचं स्वरूप आहे. परमानंदाची प्राप्ती आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. निवृत्तीमध्ये दोन प्रकार आहेत. कार्याची कारणात होणारी लयरूप निवृत्ती आणि कारणासहित कार्याची होणारी आत्यंतिक. दोन कार्य हे कारण स्वरूप बनतं, त्यावेळेला नुसतं कार्य वर्ष जरी केलं तरी निवृत्ती झाल्यासारखं वाटतं. जसं झाड आपण जर तोडलं तर त्याच्या फांद्या तोडल्या तर आपल्याला वाटतं की झाड नष्ट झालं, पण तसं नष्ट नाही होत, त्याची मुळं खाली असतात, म्हणून ते पुन्हा फुटतं. त्याला आत्यंतिक निवृत्ती नाही म्हणत, ते पुन्हा फुटवा धरणार ते, पण मुळ्या सकट काढून टाकणं, मग त्याचा फुटीचा विषय राहिला नाही. तर त्याला आत्यंतिक निवृत्ती. कारण हा शब्द येतो नवीन व्यक्तींना माहित नाही की आत्यंतिक निवृत्ती काय असते. म्हणून कार्याची कारण स्वरूप जी निवृत्ती होते, कारणात निवृत्ती होते, ती लयरूप आहे. म्हणून लयरूप निवृत्ती अपेक्षित नसून कोणती आहे, आत्यंतिक निवृत्तीची अपेक्षा. परत दुःखच नाही आलं पाहिजे, परत जन्मच नाही आला पाहिजे, पुन्हा शरीरच नाही आलं पाहिजे. आणि या दुःखाची परंपरा या शरीराला धरू नये.
आपलं जे शरीर आहे, आता हे शरीर आपलं शरीरात असणं हे आगंतुक आहे. गेल्या वेळेस मी सांगितलं तुम्हाला, म्हणजे अज्ञानामध्ये हे संभवनीय आहे. नाहीतर एरवी शरीर कसं काय गेलं, आत्मा हा शरीरवान होईलच कसा. म्हणून जे निर्गुण निराकार असं जे स्वरूप आहे ते आपलं स्वरूप आहे, आणि शरीराला आलोय हे अज्ञानामुळं आलेलं आहे. अज्ञान गेलं तर जन्ममरण जातात, अज्ञान गेलं तर शरीराला येणं बंद होतं, आणि मग तो जीव कुठे राहतो, तर तो जीव म्हणून राहत नाही, पण ब्रह्म होऊन राहतो. तो जीव नाही, आता त्याचा काय झाला, ब्राह्मी स्थितीमध्ये गेला. आणि ब्राह्मी स्थिती अनेक आहेत का, तर नसून ती एकच आहे. म्हणून सगळ्यांचा आत्मा एकच आहे. म्हणजे त्याच्या जगतात आला तर भेदामध्ये येतो. अनंत नाना प्रकारचे भेद प्रतीतीला येतात, आणि भेदच दुःखाचं कारण आहे. द्वितीया द्वयम भयम भवती असं म्हटलंय. भेदच दुःखाला कारण आहे. भेदाचा समूळ नाश वेदांत शास्त्राने केलेला आहे. पण हे कळेल त्याला, आणि मग भेदात राहिला तर दुःख भोगतच राहणार आहे. ज्या वेळेला ज्या वेळेला एकच परम चैतन्य स्वरूप आत्मा मी आहे असं म्हटल्यावर तिथे दुःखाला जागाच राहिली कुठे. तर तेव्हा ऐका काय म्हणतायत ते सद्गुरू काय सांगतील आता. हा, तर अशी मोक्षाची इच्छा प्राप्त करणारे शिष्य हे मुमुक्षच असले पाहिजे असे शिष्य म्हणतात. असं समजलं. आपला काय झाला, इथला कोणता झाला, अधिकारी सिद्ध झाला. आणि अधिकारी कोण आहे, परमानंदाची प्राप्ती करणारा आणि दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करणारा हा वेदांत शास्त्राचा अधिकारी आहे. त्यालाच मुमुक्ष असं म्हटलं. इथे इकडे बस. पुढे गुरु म्हणतात, मग अशा शिष्याला आपण ज्ञानाचा उपदेश केलाच पाहिजे, कारण ज्ञान सोडून दुसरा कुठलाही पर्याय नाही मोक्षासाठी. ज्ञान याच्यात आत्मस्वरूपाचं ज्ञान. कारण ज्ञान या पदामध्ये व्यावहारिकही ज्ञान या पदाचा अर्थ होता. व्यावहारिक ज्ञानाने मोक्ष होत नाही, आणि व्यावहारिक ज्ञान अनंत आहे. व्यावहारिक अज्ञान सुद्धा, त्याला तूल अज्ञान असं म्हणतात. हे बी अनेक आहेत, अज्ञान अनेक आहेत. त्या प्रत्येक अज्ञानाचा नाश करत बसला तरी जीव मुक्त होणार नाही. तर त्याला व्यावहारिक अज्ञानांचा नाश केल्यावर व्यवहार चांगला बनतो. व्यावहारिक अज्ञानाचा नाश केल्यावर व्यवहार चांगला होतो. जसं एखाद्या व्यक्तीचा एखादा IT चा इंजिनियर असेल, IT मधला एखादा जर त्याला त्याच्यातलं उत्कृष्ट ज्ञान असेल ITचं आहे ना, तर त्याला भाकरी करता येते नाही, त्याला भाकरी नाही करता येत. पण म्हणून ते हॉटेलातच जेवते. IT वाली सगळे हॉटेलातच जेवते. पण त्याला भाकरी करता येत नाही, त्याला भाजी जमत नाही. म्हणजे त्याला ज्ञान ITच आहे, तर त्याला पैसे चांगले मिळू शकतात. म्हणजे त्याला व्यवहारामधले तिथला, पण व्यवहारातलं सगळंच त्याला कळेल असं म्हणता येत नाही. त्याला त्या क्षेत्रातलं कळतं. इंजिनिअरिंगवाल्याला इंजिनिअरिंगचं, लॉवाल्याला लॉचं, ऐका नाही, जे ज्या क्षेत्रामधले असतात फील्डचे, त्यांना त्यांच्या फील्डमधलं ज्ञान तयार होतं. मग मोक्ष होतो का? अजिबात नाही. एखादा MD डॉक्टर असेल तर त्याला मोक्ष होईल का? नाही. कारण त्याचा अध्यात्मशास्त्राचा आणि त्याच्या वैद्यकीय शास्त्राचा त्याच्यामध्ये काय भेद आहे. त्या दोन्हीमध्ये काय भेद आहे. मग आता एक आहे, आता तुम्ही कोणत्या शास्त्राचे विद्यार्थी असं आपण म्हटलो, आपण कोणत्या शास्त्राचे, तर आपण अध्यात्मशास्त्राचं चिंतन करणार. इंडियन फिलॉसॉफी, तत्वज्ञान, भारतीय तत्वज्ञान. त्या आपण कशाचं चिंतन करतोय? तत्वज्ञानाचं. आणि त्या तत्वज्ञानाचं, म्हणून इथं ज्ञान शब्द आला तो तत्वज्ञानवाचक आहे, आत्मज्ञानवाचक आहे, ब्रह्मज्ञानवाचक आहे. लक्षात ठेवा. आता आम्ही काय करायचं, आम्ही आलो ज्ञान घ्यायला. आम्ही ज्ञान घ्यायला आम्ही तत्वज्ञानाचे अभ्यास करतो. आणि तत्व काय आहे? आत्मा. आत्म्याला काय म्हणतात? तत्व म्हणतात. ब्रह्माला तत्व म्हणतात. आणि त्याचं ज्ञान करून घेतल्याने जीव कृतार्थ होतो, पुन्हा जन्म घेत नाही. ही परंपरा खंडित झाली. अन्यथा लौकिकातले कितीही ज्ञान घ्या तरी जन्म मरण चुकलं. म्हणून लौकिकातली जेवढी ज्ञान आहेत ती पोट भरण्याच्या विद्या आहे. ती कशाची विद्या आहे? तर पोट भरण्याच्या. तुम्हाला पोट भरण्याची विद्या पैसे कमवायचे असतील तर तुम्ही तत्वज्ञानाचा अभ्यास करून बी जमणार नाही. तुमच्या डोक्यात काय? पैसे कमवायचे. मग तुम्हाला कुठला तरी एखादा, आपण अनेक कोर्सेस आहेत, एखादा कोर्स झाला, डिप्लोमा झाला, एखादी डिग्री घेतली, त्याच्यातून त्याला तर तो त्याच्यामध्ये तो प्रगती करतो तो त्याच्यात. आणि काय करतो?
पैसे मिळवण्याचं साधन बनवतो. पण ते अतिशय तुटपुंज, कारण पैसे मिळाल्याने जीव समाधानी होता आजपर्यंत झालाच नाही. आता जगात सगळ्यात श्रीमंत असणारे जास्त समाधानी दिसले असते, पण असा कोणताही मनुष्य समाधानी दिसत नाही. पण तत्वज्ञानाचं चिंतन करणारा हा पैसे नसतानाही समाधानी असतो. हे विशेष आहे. हा काय त्याला, कारण त्याला कळालं हे सगळं काय आहे, खोट आहे. आणि खोट आहे हे कळाल्यानंतर ते म्हणले मग काम करायची महाराज गरजच नाही राहिली का नाही, झोपा काढल्या तरी चालतं. असं नाही ते. तर तुमचं जे प्रारब्ध वशामध्ये तुमचं जे शरीर चाललेलं आहे, देह चाललेलं आहे, ह्याचं चाललंय, खाणं पिणं राहणं, सकाळी उठावं लागतं, पाठ काकड्याला यावं लागतं, बरोबर. पण हे का म्हणजे याला काय करावं लागेल, हे नियमितता आहे आपली दररोजचे रुटीन दैनंदिन जीवनाची, आणि ते त्यांनी करत राहावं. त्याचा आणि तत्वज्ञानाचा विरोध नाही. आता ते म्हणजे तिकडे लगेच सोडूनच दिलं, तिकडे लगेच भिक्षाच घेतलं, काही करण्याची आवश्यकता नाही. तत्वज्ञान जाणल्याने होतं, केल्याने नाही. केल्याने कर्म होतं. कर्मामधला आणि ज्ञानामधला हा भेद आहे. तुम्हाला काय करायचं इथे, जाणायचं. आणि जाणणं हे बुद्धीचं काम करायचं नाही का लगेच टिकावून खोरण काय नाही नाही आपल्याला चला ही इकडे नाही. ते म्हणून प्रपंचातली साधनं आणि ज्ञान ही भिन्न आहेत, आणि इथे तत्वज्ञानाचं ज्ञान हे एवढंच पुरेसं आहे. बरं काय करायला पाहिजे असं जर म्हटलं तर भौतिक प्रपंचामध्ये काही प्रगती नाही केली तरी तुमच्या प्रारब्ध वशात होणार आहे. जेवढे तुमचे होणार आहेत ती होणारच आहे तिथली ती, पण त्याला प्रगती असं म्हणू सुद्धा नाही, कारण त्याच्यामध्ये प्रगती नावाचा असा काही प्रकार नसतो. खरी प्रगती हे ती आत्मउन्नती आहे. म्हणजे तुम्ही अज्ञानातून बाहेर पडणं ही खरी उन्नती आहे. आणि हे ज्याला कळालं की त्याचं कल्याण होईल. पण हे जर नाही कळालं तर तुम्हाला विषयात प्रवेशच नाही होणार पहिली गोष्ट. कारण कशासाठी काय चाललेलं आहे, इथले गुरु कोण आहेत आणि शिष्य कोण आहे. तर शिष्य कोण आहे, जिज्ञासू, मोक्षाची इच्छा आहे त्याला, आणि त्याला हे कळालंय की हे प्रपंच दुःखरूप आहे. हे तुम्हाला पहा, लोक म्हणतात म्हणून दुःखरूप आहे असा नाही, तर मला माझा अनुभव आहे या प्रपंचाचा, माझा अनुभव. अनेक दुःखे सांगो किती, सकळ संसाराची स्थिती नस आहे पाषाण फुटती, भयकाप चित्ती भरला असे तुकोबराय म्हणतात. अहो काय सांगावं, एवढे असे येणे मज भोगविल्या खाणी नसता छंद लाविला म्हणे, वाजलो मी माझे भ्रमणी झाली बोढणी विटंबना. या संसाराने काय थोडे कष्ट दिलेत का आम्हाला, पण हे तुम्ही विसरून जाता. विसरून जाता म्हणजे काल काय झालं ते विसरले. एखाद्या व्यक्तीची प्रिय व्यक्ती गेल्यावर दुःख झालं का नाही त्याला, ते ज्या वेळेला ते गेले मग तुम्हाला ज्या वेळेला नवीन आनंद होतो त्यावेळेला त्याचं कुठं स्मरण आहे त्याच्यात, त्याला लगेच पाणी टाकून दिलं त्याच्यावर. तसे फार दुःख आली याच्यामध्ये. संसारात आजपी जगत असताना अनेक येतात आणि त्या वेळेला असं वाटतं की काय ह्याच्यातून बाहेर पडेल का नाही मी. तुम्ही त्याच्यातून बाहेर आलेले असता, कारण सुखही थांबत नाही आणि दुःखही थांबत नाही. त्याच्यापेक्षा बाहेर आला पण परत आणखीन त्याला जर अनुकूलतेचा वारा लागला की तो लागलाच हुरळायला विषयामध्ये, सुखाचा वारा लागतो त्याला असं वाटतं. पण याच्यातून ज्यावेळेला तो बाहेर पडतो आणि बुद्धी स्थिर करणारा जो असा रसमूढ बुद्धी स्थिर करणारा भगवद्गीतेने उद्देश केलेला आहे, असा जो कोणी स्थिर बुद्धीचा पुरुष आहे तर मग त्याला तो समदर्शिनी बनतो. शुनीचैव श्वपाकेच पंडितः समदर्शिना. तर तेव्हा असा समदर्शी बनलेला पुरुष हा पूर्णत्वाकडे पोचतो आणि त्याला कारणीभूत हे शास्त्र सांगा. म्हणून ज्ञान, हे ज्ञान हस्तगत करायचं बरं, तत्वज्ञान. केवळ ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो असा वेदाचा सिद्धांत आहे. तर ज्ञानाने, ज्ञानाने या पदाचा अर्थ काय, तत्वज्ञानाने, आत्मज्ञानाने, ब्रह्मज्ञानाने. म्हणजेच आत्मा कसा आहे हे जाणला, ब्रह्म कसा आहे. आत्मा आणि ब्रह्म दोन आहेत का एक आहे, एक. त्याची नावं दोन. व्यापक दृष्टीने त्याला काय म्हणतात, ब्रह्म. आणि व्यष्टी दृष्टीने, व्यष्टी म्हणजे एका व्यक्तीच्या दृष्टीने त्याला आत्मा. पण आपण बोलताना असा व्यवहार होतो ते यांचा आत्मा, त्यांचा आत्मा, त्यांचा आत्मा, आणि मग त्याला असं वाटतं की सगळ्यांचे आत्मे वेगवेगळे. पण वास्तवात तसं नसून आत्मे नाना नसून एकच आहे. म्हणून मग तो स्त्रीचा म्हटल्यावर तो स्त्रीलिंगी आत्मा असला पाहिजे, पुरुषाचा म्हटला की पुरुषलिंगी असला पाहिजे. हे देहाचे लिंग भाव आहेत.
आत्म्यामध्ये लिंग नाही, म्हणून एकच आत्मा. आणि शरीर उत्पन्न होतात आणि नाश पावतात. एक एक उत्पन्न होतं. मग ते ज्या वेळेला जसं शरीर असेल तसं ते उत्पन्न होतं. आत्मा उत्पन्न झाला नाही आणि नाशही पावला नाही. शरीर उत्पन्न झालं आणि नाश पावलं. आणि त्या शरीरात राहणारा एक जीवात्मा नावाचा घटक आहे. तुम्हाला आता पाठीमाग होऊन गेला जीवात्मा जीवात्मा सांगितला. किती तत्वाचा आहे गुरुजी शिंदे सर? हा, जीवात्मा त्यांनी सांगितलं म्हणून नाही तर मग सांगा 16 तत्व. पंचकर्म म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, पंचप्राण आणि एक अंतकरण. अंतकरण तर 10 इंद्रिय आणि पंचप्राण आणि अंतकरण. आणखीन सोपं केलं. हा, अंतकरण म्हणल्यावर मन असतं त्याच्यात. हा, म्हणजे 16 म्हणल्यावर मन आहे असं म्हणायचं नाही. आणि जर तुम्हाला 19 करायचे असतील तर मन बुद्धी चित्त किती सोपं आहे. वेदांत शास्त्र फार सोपं आहे. तुम्ही फक्त थोडस ज्या वेळेला डोकं लावायचं तिथं डोकं लावलं पाहिजे. हा, काय जावं तेव्हा ज्यांना लिहिता वाचता येत नाही ते सुद्धा सांगतात. त्यांचा अभ्यास नाही बरं का काय, म्हणजे त्यांना लिहिता वाचता येत नाही चौधरी मावशी, पण त्यांना सगळं विचारा ते बरोबर सांगतात. तर हे दररोज दररोज तेच तेच करत राहिले की माणसाला ते कळतं. असं काय का अवघड. म्हणून तो जीवात्मा, हा जीवात्मा शरीरात प्रवेश करतो, शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो. त्या जीवात्म्याचं अधिष्ठान चैतन्य त्याला आत्मा म्हणतात. म्हणून आत्मा जात नाही आणि येत नाही. मग त्याच्यावरचा जो जीवात्मा आहे तो शरीर बदलतो. जसं आता आपण पाठीमागं वेगळ्या शरीरात होतो, आता या मानवी शरीरात आलो. मृत्यू झाल्यानंतर नाही तुम्हाला आत्मज्ञान झालं तर दुसरं शरीर आहे 100%. त्या शरीरात प्रवेश केला की परत त्या शरीरातले जसे कर्म असेल आपण केलेलं त्या कर्माप्रमाणे तिथे तुम्हाला भोग प्राप्त होतात. पुन्हा तिथे एक नाश होतो, पुन्हा तिसऱ्या शरीरात प्रवेश होतो. तर असं किती वेळा झालेलं आहे? किती वेळा झालं तरी आपण जागेवर नाही आलो. म्हणजे अजून पुढच्या शरीराची तयारी चालली. पुढच्या शरीरात गेल्यावर काय खायचं, काय करता हो आता. म्हणून जो कोणी कंटाळलेला बंद झालं का चालेल, ज्या कंटाळलेला आहे तो या शास्त्राचा काय झाला अधिकारी बनला. सांग. पुढे काही शास्त्रकारांनी ज्ञानाची वेगवेगळ्या स्वरूप वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले आहे. त्याच्यामध्ये सांख्यांच्या मतात ज्ञान म्हणजे प्रकृती पुरुषाचा विवेक. आणि आता ज्ञान ज्ञान म्हणून मगाशी म्हटलं ना तसं व्यावहारिक ज्ञानांचा हा विषय आहे. तसं शास्त्रीय ज्ञान या पदाचा अर्थ सांख्य शास्त्रकारांनी जो विवेक प्रतिपादन केलाय कपिल मुनींनी त्याला मी ज्ञानच म्हणतात. पण नुसता तेवढ्या विवेकाने मोक्ष होतो असं वेदांत मानत नाही. किंवा वैशेषिकांनी सुद्धा काय केलेला आहे, सप्तपदार्थाचा विवेक सांगितला. त्याने सुद्धा मोक्ष होईल असं नाही. हा विवेक चांगला आहे की 7 पदार्थ मानून 7 पदार्थात त्यांनी काय निर्माण केलाय, विवेक सांगितलेला. पण त्याच्यामुळे मोक्ष होणार नाही. कारण मोक्षाचं खास खास जे तत्वज्ञान आहे ते वेदांत शास्त्राने प्रतिपादन केले. त्याला आपण अद्वैत शास्त्र म्हणतो. व्यास महर्षींनी केलेला असेल, शंकराचार्यांचा असेल किंवा माऊली ज्ञानोबराय, तर हे तुम्हाला याच्यामध्ये आलेलं हे ज्ञान दिसेल. चला पुढे कणादांच्या मते ज्ञान म्हणजे सप्तपदार्थांचे विचार. कणाद, हा कणाद कोण येतं, वैशेषिक शास्त्रकार जे आहेत त्यांना कणाद मुनी असं म्हणतात. 7 शास्त्र सांगितले होते, सांख्य, वैशेषिक, न्याय, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा असा क्रम आहे त्याला. सांख्य, वैशेषिक, न्याय, योग आणि पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा यांच्या जोड्या सुद्धा दिल्यात शास्त्रांनी. म्हणजे पहिले जे आहेत ना सांख्यामध्ये सांख्य सांख्य आणि योगाची जोडी लावली मला वाटतं काय, आणि न्याय आणि न्याय वैशेषिक अशी जोडी. न्याय वैशेषिक त्यांची तत्व जवळजवळ जुळतात. आणि सांख्य आणि योग कपिल मुनी आणि पतंजली यांची जोडी लावली. आणि 2 मीमांसा ज्या आहेत त्या शेवटच्या आहेत. चला, तर त्याच्यात या ज्ञान या म्हटल्यामध्ये त्यांचीही ज्ञान येतात पण ते मोक्ष देत नाही. पुढे या शास्त्रकारांच्या मते याने मोक्ष प्राप्त होतो, पण ते व्यर्थ आहे. कारण मोक्ष तर वेदोक्त आहे. वेदोक्त म्हणजे वेदाला मानणारा. वेदोक्त वेदामधून प्रतिपादित झालेला. मग वेदातला प्रतिपादित आहे तो
तत्त्वमसी हे जे महावाक्य आले सामवेदामधून, तर हे मोक्ष देईल. कारण ते जीवब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन करणं ते मोक्ष देईल. ज्याच्या जीवब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन झालेलं नाही तर त्याने मोक्ष संभवनीय नाही. मोक्ष कसा मिळेल, तो सुटेल कसा, तर त्या ठिकाणी त्याला त्याची आवश्यकता आहे. चला, मोक्ष तर जीव ऐक्य ब्रह्मज्ञानानेच होतो. याकरिता पुढे गुरुने जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाच्या उपदेशाला आरंभ केला. चला. तेव्हा श्री गुरु शिष्याला म्हणतात, तू परमानंद प्राप्ती आणि संसार दुःख निवृत्ती याची जी इच्छा करत आहे ती भ्रमाने होते. हे उत्तर आहे बरं का. गेल्या वेळेस मी म्हटलं होतं तुम्हाला का मग आम्ही कशासाठी आलो, दुःखाच्या निवृत्तीसाठी. दुःखाच्या निवृत्तीसाठी आत्यंतिक करा महाराज, अजिबात काही ठेवू नका. अहो पण म्हणते तुमच्याजवळ दुःख असलं तर आम्ही सगळं घालू ना. तुमच्याजवळ वास्तविक दुःख नाही, त्यावेळेला तुमच्या जवळ असं म्हणता त्यावेळेला देह आणि संसाराची जवळ जातात. आपला कुठं घोटाळा होतो, आपण लगेच देहावर आलो आणि देहावरून संसारात आलो आणि मग देह आणि संसार याच्या संबंधात दुःख भासतं. आणि इथं उत्तर असं आहे की तुला म्हणजे तुझ्या ठिकाणी हे संसार दुःख जी इच्छा, निवृत्तीची जी इच्छा होती ती भ्रमाने होती. मग भ्रम कुठे आहे, तर भ्रमाची संगती अशी आहे की पहिल्यांदा आत्मस्वरूप झाकलं गेलं, त्यालाच आवरण शक्ती असं म्हणतात. आणि विक्षेप शक्तीने स्थूल आणि सूक्ष्म शरीर निर्माण केली आणि त्यांचा संबंध संसाराशी आला. म्हणून मग आता भ्रम कुठे तयार झाला, तर इथेच तयार झाला की स्वरूपाला न कळणं. याला काय म्हटलं, स्वरूपाला. मी सच्चिदानंद आहे पण मला असं, मी असंच जड दुःख रूप आहे असं वाटतं. सच्चिदानंदाच्या विरोधी शब्द कोणते आहेत, असत, जड आणि दुःख. सताच्या विरोधी शब्द आहे असत, चिताच्या विरोधी शब्द आहे जड, आणि दुःख किंवा आनंदाच्या विरोधी शब्द आहे दुःख. मी जर सच्चिदानंद आहे, सच्चिदानंद पदाचा असा अर्थ आहे बरं. सत म्हणजे नित्य, चित म्हणजे ज्ञान स्वरूप आणि आनंद स्वरूप हे माझं स्वरूप आहे. पण हे देहाशी संबंधित धरून विचार करायला लागल्यावर नाही जमणार. कारण देह तर कसा आहे, आसत, जड आणि दुःख, आणि आत्मा सच्चित आनंद. आता या दोघांच्या तुम्ही कोण आहात, सच्चित आनंद आहात. आणि तुम्ही कुठे येऊन बसलेले आहेत, शरीरावर. आणि शरीरावर आल्यामुळे शरीराचे धर्म घेऊन बोलायला लागले. महाराज मला दुःख भासतंय, मग भासणारच. कारण तुम्ही राहताय कुठे, शरीरात राहताय, तादात्म्य धरलेलं आहे शरीराचं, आणि दुःखाच्या निवृत्तीची इच्छा करताय, तर हे असंभव गोष्ट आहे. आणि मग तुम्ही मूळचे कोण आहात, तर तुम्ही मूळचे सच्चिदानंदच आहात. आणि मग जसं आगंतुक असतं, मृगजळ कायमस्वरूपी नाही, तर फक्त प्रखर सूर्यकिरणांचा उखर भूमीशी म्हणजे तप्त भूमीशी संबंध आल्यावर तिथे पाण्याचा भ्रम होतो, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, मृगजळ. मग त्या मृगजळ भासलं ते नित्य नाही तर कालिक आहे. तशी शरीर, अज्ञान हे सुद्धा मृगजळासारखं आहे. पण मग ते कळाल्याशिवाय जात नाही, हे सुद्धा कळाल्याशिवाय. मग ज्या वेळेला तुम्हाला कळालं काय, तर मी सच्चिदानंद आहे, हे कसं कळेल, तर आत्मस्वरूपाशी नित्य अनुसंधान करणारा हा आत्मस्वरूपाला जाणतो, प्राप्त होतो. जो ब्रह्माला जाणतो. सांगा पुढे. कारण परमानंद रूप ब्रह्म हे तूच आहेस असं गुरु म्हणतात शिष्याला. आणि तुझ्या ठिकाणी म्हणजे ब्रह्मा, म्हणून तुला भ्रमाने भासतंय. म्हणजे दुःख आहे का, नाही. तुम्हाला दुःख आहे का, नाही. तुम्हाला म्हणलं की ते म्हणते शरीर दुखतंय, शरीरात एखादा अवयवाच्या ठिकाणी काही तयार झाला दोष की लगेच त्या ठिकाणी दुखायला सुरुवात होते. शरीर दुखतंय ना, मग त्याचा संबंध राहतो का ना शरीराचा. तरुण लोकांना नाही कळत जास्त, ज्यांचे वय झाले की ते म्हणतात बघ काय आता, ते म्हटले काय दुखतंय व, ते महाराज म्हटले काय सांगावं, कोणत्या ठिकाणी दुखत नाही असं नाही. तर मला एक काय सांगावं असं कुठं काय काय. तर मग आता ते तुम्हाला त्रास आहे म्हणजे तुमच्या आत्म्याचं काय दुःख नाही का शरीराचं दुःख नाही, शरीराचं. पण तुम्ही त्या शरीराचा ताबा घेतला म्हणजे तादात्म्य संबंध तयार केला. तादात्म्य संबंध कळाला, जो वास्तविक नसतो पण संबंधाने भासतो, त्याचं नाव आहे तादात्म्य. जसा नेहमीचा दृष्टांत तुम्हाला,
कवटी आणि खोबरं यांचा तादात्म्य संबंध आहे. नारळातल्या आत असणारं खोबरं आणि कवटी, तर त्यावेळेला ते ओलसर असतं, त्यावेळेला ते त्याला चिकटून राहतं, त्याचं तादात्म्य घेतलेलं आहे त्याने. आणि त्यावेळेला ते सुक्क होतं, म्हणजे पाणी आटतं, त्यावेळेला ते कवटीला सोडून देतं. सोडून दिला का नाही त्याने, तर मग ते तादात्म्य संबंधाने तिथं राहिलं. तसाच प्रकार आहे, हा सच्चिदानंद ब्रह्म असलेला आत्मा हा कवटीशी म्हणजे देहाशी तादात्म्य करून राहतो. आणि मग तादात्म्य करून राहिल्या दुःख भोगायला येतात. जसा ओला नारळ हा फोडला तर तो निघतसुद्धा नाही, आणि मग त्याचे तुकडे तुकडे होतात. कोणाचे? त्याला असं खरडून खरडून काढावं लागतं, मग तो असा गळत काढावं लागतं असं. आणि मग त्या काय हो, किती त्रास आहे हा. मग तुला अगोदर सांगितलं होतं सुट्टा हो, वेगळा हो, म्हणजे पाणी कधी मुरल सुकून जाईल. जर तुम्ही वेदांत शास्त्राचं चिंतन करता तर तुमच्यातलं जे ममत्वरूपी पाणी आहे ते नष्ट होऊन जाईल, आणि मग तुम्ही सुट्टे व्हाल. त्यावेळेला देहाचं तादात्म्य राहणार नाही. अशा वस्तू परिस्थिती आहे बरं का अशी. आणि झालेल्याची जिवंत उदाहरणं सगळे साधू संतांची, त्यांचा देहाशी तादात्म्य भावच नाही राहिलेला, देहाला कधीच सोडून दिलं त्यांनी. आणि मग देहामध्ये प्रारब्धवशात राहील, ज्या वेळेला मृत्यू येईल त्यावेळेला येईल, त्याच्याशी काही संबंध राहत नाही. आणि त्याच्यासाठीच शास्त्राचा अध्ययन आहे. ज्याने नाहीच केलं तर काय होईल, तर तो तळमळत जाईल, तसाच जाईल, त्याच्यामध्ये तो धरून जाईल त्या देहाला, आणि म्हणून त्याचा पुढचा जन्म नक्की राहील. त्याला कधी सुटेल, पुन्हा कधीतरी असा कोणी म्हटला की महाराज हे जरा अवघड दिसतं, ह्यापेक्षा आम्ही हे पुढच्या जन्मात करू, आता याच्यावर सध्या आम्ही काय करू, कॅन्सल करू. तर तुम्हाला पुढे कोटी जन्म जरी घेतले तरी तुम्ही सुटणार नाही. एक दिवस परत पाठाला येऊन बसावं लागेल, कारण त्याच्याशिवाय परत काय म्हणजे मुक्तता नाहीच. हा क्रम आहे तो. म्हणजे कोणी जर असा डिले त्याच्यामध्ये केला, त्याच्यामध्ये किंवा असा कंटाळा केला की नाही व असा, तर नाही, तर तो तर दुःख भोगण्याची परंपरा खंडित करू शकत नाही. चला आता तुझ्या या पदाचा अर्थ काय केला? ब्रह्मरूप आत्म्याच्या ठिकाणी जन्म मरण रूप दुःख यत्किंचितही, आत्मा जन्माला नाही. मग तू का मानतोस? तर शरीरात का आला? अज्ञानाने. अज्ञानाचा नाश कर आणि ब्रह्मस्वरूप हो. चल जन्मवर नाशरहित ब्रह्मरूप तूच आहेस, आणि या ब्रह्माच्या ठिकाणी संसार दुःख मुळीच नाही. वा वा. जी वस्तू आपल्याकडे नाही ती जी अप्राप्त आहे, अशा वस्तूची इच्छा होणे संभवनीय आहे. बरोबर आहे. अप्राप्त वस्तूची इच्छा होणं संभवनीय आहे. प्राप्त वस्तूची इच्छा असते का? जर मी सच्चिदानंद ब्रह्म आहे तर मला काय इच्छा होते? याचंच उत्तर आहे, मला ज्या अर्थी इच्छा होते त्या अर्थी मला त्याच्याविषयी भ्रम आहे, मला त्याचं ज्ञान नाही. जसा आपण हा चष्मा इथला काढला ना, वरती कपाळावर नेऊन ठेवला, आणि माझा चष्मा कुठं गेला शोधत बसला. तर ते म्हटले, अहो ज्याला त्याचं ज्ञान आहे, जो दुरून पाहणारा, तो म्हणतो काय शोधताय हो महाराज? म्हणले चष्मा. अहो तुम्ही ते वर कपाळाला लावला, अच्छा सापडला असा तो म्हटला. त्याचा चष्मा हरवलाच कधी होता? नव्हता. पण हरवल्याचा भ्रम झाला आणि सापडल्याचा व्यवहार झाला. हे लक्षात ठेवा बरं. म्हणजे भ्रमाने हरवला असं वाटलं, भ्रमाने हरवला. अशा घरात कितीतरी वस्तू असतात, कुठेतरी ठेवा, काय होती गोवा सापडानाच हो, सापडाना, हरवली, आणि अचानक समोर आली की हो सापडली. तर तुमच्या घरातून बाहेर कुठे गेली होती? फक्त तुम्हाला काय झालता? भ्रम झालता. असाच आत्मा बाहेर गेलाच कुठे? तेव्हा आत्मा गेला का कुठे? नाही. तर तो आहेच आहे. आत्ता तुम्ही सच्चिदानंद आहात का नाही? आहात. तुम्ही काय मानता स्वतःला? हां, म्हणजे आत्ता तर दुःखरूप मानतं. काय म्हणजे इथे बसेल तोपर्यंत ठीक आहे, वाटतं बा ठीक आहे, मी आहे, चैतन्य स्वरूप आत्मा आहे, सच्चिदानंद आहे. थोडं बाहेर पडलं की समजा ठेस बी लागली आणि लगेच रक्त आल्यावर काय म्हटले आत्म्याच्या ठिकाणी तो काय लागलं तिथं, त्याला लगेच शरीराशी संबंध आला ना त्याचा. म्हणून हे ज्ञानाने परिपूर्ण होतो ना, तो चिंतनाने परिपूर्ण होता येतो. म्हणजे ज्या काळात व्यवहार तर घडणारच आहेत, जे काही शरीर संबंधाने होणार आहेत बाहेरचे व्यवहार ते सगळे घडतील.
रस्त्याने चालले पडले, हा व्यवहार होऊ शकत नाही का? होऊ शकतं. आणि ते म्हणले कसं काय पडले? हे तर महाराज आहेत, त्यांनी पडायला नाही पाहिजे. महाराजांना पडायला काय, त्यांना काय लागतं तेव्हा? कारण ते कशाशी संबंधित आहे? प्रारब्धजन्य व्यवहाराशी संबंध आहे, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं ना? याच्याशी काही संबंध नाही. पडले ते म्हणजे महाराजांना कशाला जेवायला पाहिजे? आता महाराज नाही जेवल तर काय मरल का? महाराज जेवतेत, महाराज आंघोळ करतेत, महाराज काकडा करतेत. तर हे भौतिक क्रिया झाल्या ह्या. आणि ज्ञान जे आहे ते पक्व अवस्थेमध्ये त्याचं जातं, जो चिंतने तद्रूपता जो धारण करतो, तर त्याचं चिंतनाने ज्ञान बनतं. चला. तसेच जन्म मरणरूप संसार जर तुझ्या ठिकाणी असतात तर त्याची निवृत्तीची इच्छा तुला होणे साहजिक आहे. पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे थोडे सुद्धा नाही. बिलकुल नाही. तुला होणारा हे परमानंद प्राप्ती आणि संसार दुःख निवृत्ती हा भ्रमच असला पाहिजे. भ्रमच असला पाहिजे का? भ्रमच आहे. भ्रमच आहे. आहे. हां, असला पाहिजे म्हणजे आहेच. हे भ्रमच आहे. हे जेवढं भौतिक जगत दिसतंय ना, हे भ्रमाने दिसतंच. एकाला झाकलं आणि दुसऱ्याची उत्पत्ती झाली आणि ते अन्यथा उत्पन्न झालं. ज्या वेळेला म्हणून स्वरूपाला झाकलं बरोबर, ती जगतरूपी हा जो विक्षेप हा तयार झालेला आहे बुद्धीमध्ये आणि तो ज्ञानाने मिटला जातो. जसा कोणी एखादा झोपलेला मनुष्य स्वप्न पाहतो आणि स्वप्न पाहिल्यानंतर तो त्या विक्षेपाला प्राप्त होतं, स्वप्नरूपी विक्षेपाला. त्याच्यात स्वतः एक देह धारण करून फिरतो. स्वप्नात देह, स्वप्न पडतं ना सगळ्यांना? कोणाला पडत नसेल तर मला सांगा. सगळ्यांना पडतं आहे ना? हां. मग याचं कारण आहे की हा 3 अवस्थाच आहेत या. जागृती, स्वप्न, जागृतीनंतर सुषुप्ती येते आणि नंतर स्वप्न आणि स्वप्नानंतर परत जागृती. तर या जीवाच्या ठिकाणी येणाऱ्या, जीवाच्या ठिकाणची येत आहेत बरं का, आत्म्याच्या अवस्था नाहीत ना, तर आत्म्याच्याच म्हणून टाकतात. आज जीवात्म्याच्या ठिकाणी या अवस्था येतात. जीवात्मा वेगळा आणि आत्मा. जीवात्म्यामध्ये लिंग देह अधिक अधिष्ठान चैतन्य अधिक आभास या तिघांना मिळून जीवात्मा किंवा जीव असा शब्द प्रयोग केला जाईल. हां, मुक्ताला ती अवस्था असते. कसली अवस्था? 3 अवस्था असतात. मुक्ताला म्हणजे मुक्ताच्या ठिकाणी आया, बरोबर तुमचं म्हणणं आहे. मुक्ताच्या ठिकाणी बाधित जीवात्मा असतो आणि अज्ञानी व्यक्तीच्या ठिकाणी ताजा तवाणा जीवात्मा असतो. असा भेद करा. ताजा तवाणा म्हणजे अज्ञान नाश न पावलेला, आणि ज्याचा अज्ञान नाश झाला तरी जीवात्म्याचा बाध होत नाही, कारण त्याच्या पाठीमागं प्रारब्ध काम करतं. म्हणून मग जीवात्मा आहे तोपर्यंत अवस्था आहेत. कारण जीवात्मा आहे. स्वप्न अवस्था हे तुमच्या रोजच्या व्यवहारानुसार घडते म्हणून बोल. स्वप्नावस्था ही स्वप्न अवस्था तुमच्या दैनंदिन व्यवहारानुसार स्वप्न पडतं ना, साधारण वासनेनुसार सांगितलेलं आहे. हां, तिथं वासनेचा विचार केलेला आहे. आणि इथे कर्माचा विचार करताना कर्म लावलेले आहेत. तिथं प्रारब्ध जसं असेल तसे दर व्यावहारिक पडतात ना, कारण त्यांचं कर्म आहे ना, बाधित कर्म शेष आहे ना, आणि संचिताचं कर्म जे आहेत ते नाश पावलेलं आहे. क्रियमान लागत नाही आणि प्रारब्ध भोगल्याशिवाय सरत नाही. मग प्रारब्ध भोगल्याशिवाय सरत नाही तर स्वप्नामध्ये जे प्रतीतीला येणारा जे कर्म आहे तर ते मागच्या प्रारब्ध कर्मांच्या रेट्यावरतीच अवलंबून आहे ना. म्हणजे जसं जागृतीमधलं जे कर्म घडतं आहे ते सुद्धा प्रारब्धानेच घडतं, तर मग स्वप्नातलं का नाही घडत? स्वप्नामध्ये घडतं. म्हणून मुक्तालाही स्वप्न पडतं, बद्धालाही स्वप्न पडतं. मुक्ताचं असं अण्णा म्हणायचे की मुक्ताला स्वप्नामध्ये जगत मिथ्या भासतं, प्रतीतीला येतं, कारण त्याचं चिंतनच तेवढं तयार झालेलं आहे. तुम्ही जसं चिंतन कराल ना तशी वृत्ती बनते. भोगाचं चिंतन केलं तर अधिक भोगी वृत्ती बनते आणि स्वप्न बी भोग्याचंच पडतं मग, कारण त्याचं चिंतन कशात चाललं आहे? भोगाचंच चाललेलं आहे. आणि तोच तुम्ही जशी वृत्ती करेल ना, आता नाही पडत मला, पण मी पुरुषा सुरुवातीला ज्या वेळेला कीर्तन करायला लागलो का, मग त्यावेळेला त्यावेळेला मला अखंड रात्रभर नुसती कीर्तनच चालायची. म्हणायचे बाई काय बंदच व्हायचं नाही. याचं कारण काय झालं? ते चिंतनात ते येते, कारण जे सुरू झालं झोपलं तरी मग स्वप्न एक अवस्था येणारच आहे. सुषुप्तीचा काही कालावधी गेला आहे, 4-5 तास जातात खास. 4 तासानंतर मग
आणि मग एक स्वप्नामध्ये आला की पुन्हा, कारण त्याला काय वळण पडलेलं आहे कीर्तनाचं. मग कीर्तनाचं किंवा काही मग पाठांतर करायचं कुठे काय, तर मग तेच करत राहणार. मग असे यायचे की अण्णा समोर येऊन बसायचे की आमचं कीर्तन चालू व्हायचे. ते म्हणायचे हा बस. मग ती जशी इच्छा आहे ना, ही वासनाच आहे बरं का, सद्वासना म्हटलं आहे त्याला, किंवा चांगली इच्छा आहे, भगवतविषयक चांगली इच्छा केली, पण मग ते तरी आहेच ना, ते पडतंच असंच आहे. चला. शिष्य गुरुकडे मोक्षाच्या इच्छेने गेला असता गुरुने सांगितलेले महावाक्य हाच उपदेश आहे. तत्त्वमसी ते ब्रह्म तूच आहे हा उपदेश आहे. तर तेव्हा या उपदेशाची फार आवश्यकता आहे. परमार्थामधला हा अंतिम उपदेश आहे, याच्यानंतर परत काहीच नाही. हां, आणि असा उपदेश पण आता या उपदेशामध्ये बी लगेच स्थिती बांधायला कठीण आहे, म्हणूनच अभ्यास करत राहावा लागतो. आणि तोच उपदेश, तोच शिष्य जेव्हा कधी स्वतःचं चिंतन तयार होईल त्यावेळेला मनाने असा चिंतन करतो की महाराजांनी सांगितलेलंच युक्त आहे की मी परमात्माच आहे, हे शरीर आगंतुक आहे आणि मी परत शरीर घेणार नाही. कारण मग त्या वासनेचा त्याग होतो. तर तेव्हा वासनाक्षय, मनोनाश आणि तत्त्वज्ञान हे नंतर शेवटच्या स्टेपमध्ये प्रखरतेने काम करतात. चल, असा उपदेश केल्यानंतर पहिल्यांदा अभ्यास, आणि अभ्यासानंतर तो एक, आणि हे करत असतानाच हे सगळं उत्पन्न होत राहतं. हां, आपण ज्या मनावरती प्रपंच उभा करायचा प्रयत्न करतो ते मनच खोट आहे हे कळाल्यावरती सगळ्या प्रपंचाचा पायाच कोसळला, म्हणजे पायाच संपला. प्रपंच कशा उभा आहे? मनोनिर्मित आहे आणि मनाच्या पायावर उभा आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, तुमच्याकडे असलेलं मनच कल्पित आणि खोटं आहे. आणि मग म्हणजे ज्या प्रपंचाचा पायाच खोटा आहे तो प्रपंच खरा कसा असू शकेल, तर तोच खोटा आहे. तर हे कशाने कळेल? आत्मज्ञान. याचंच नाव हे कोणी? आत्मज्ञानाने तो जागृती तयार होते. आणि त्या ही जागृती तयार झाला की तो त्या स्वरूपाच्या स्थितीमध्ये जाऊन राहायला लागतो. निरंजनी आम्ही बांधी येले घर, निराकार निराभासे राहिलो सो. आम्ही त्या घरामध्ये राहतो, देहरूपी घरातून आम्ही मागच राजीनामा घेतला. आपण गेलो, सोडून दिलं ते. मग तुम्ही स्वरूपाच्या घरामध्ये जाऊन राहायला लागले. आणि या शरीराच्या ठिकाणी जे राहणं आहे जीवात्म्याचं, हे भ्रमाने राहणं आहे. चल, गुरुने केलेल्या उपदेशानंतर जर शिष्य हा उत्तम अधिकारी असेल तर तो त्या क्षणी कृतार्थ होईल. पण असा भाग्यवान विरळच आहे. बरोबर आहे. आणि पण तो जर मंदाधिकारी असेल, म्हणजे रात्रंदिवस दुःख भोगणारा मी सच्चिदानंद रूप कसा असेल अशी त्या शंका येईल. आणि अशा शिष्यात जर तू ब्रह्मरूप आहे असे जरी सांगितले तरी त्याला एकाएकी पटणारच नाही पटत. त्याचं कारण का पटत नाही? अनाधिकारी. त्याचं उत्तर तेच आहे तिथं दडलेलं की अधिकारी नसल्यामुळे. त्याच्या अनेक शंका राहतात. त्याच्या काय अडचण नाही, शंका राहतात. तर शंकांची उत्तरं तयार आहेत शास्त्राकडे. फक्त शंका निवृत्त करण्यासाठी काहीतरी विचारलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे. संवाद साधला आणि मग त्याच्यातून त्याने एकदा स्थिती बांधली की काम मिटतं. पण त्याने जर असा मुख गिळून बसला आणि नाहीच विचारलं तर त्याच्या शंका तशाच राहतात. आणि ते शंकाचे काय, त्याला बाहेर पडायला काय कारण आहे? म्हणून त्याने ते शंका शास्त्रीय शुद्ध सप्रयोजनात्मक अशी शंका करायला अडचण नाही. जिला फल आहे अशी सप्रयोजन आणि तार्किकता नसली पाहिजे. आणि मग शास्त्राने सांगितलेल्या बरोबर मान्य करता आलं, शास्त्राचं मान्य करता आलं, नाही तर शास्त्रावरच शंका असं नाही होत. चला पुढे. अशा शिष्याच्या मुखाने आत्मपरमानंदाविषयी मूळ ग्रंथकारात आता शंकेस आरंभ करतात. मूळ शंकेस आरंभ करतायत. काय शंका आहे? झालं महाराज, हां, माझा आत्मा परमानंद रूप आहे असे आपल्या उपदेशाप्रमाणे मानावे. तर यत्किंचित अनुकूल विषय प्राप्त झाल्याबरोबर जो आनंद उत्पन्न होतो तो का हवा? आत्मा तर मूळचाच आनंद रूप आहे, मग विषय प्राप्तीने आनंद उत्पन्न कसा होईल? पहा आता शंका, आता ही शंका त्यांची कोणाची असं नसून तुमचीच शंका आहे. फक्त तुम्हाला ती मांडता येत नाही म्हणून इथे शास्त्रीय शंका आलेली. गुरु महाराज, माझा आत्मा परमानंद रूप आहे. कुणी सांगितलं? आत्ताच सांगितलं. असे आपल्या उपदेशाप्रमाणे मी मानलं, कारण गुरुजींनी सांगितलं आणि शिष्याने मानायला पाहिजे. याच्यामध्ये श्रद्धाभाव बी असतो.
तर यत्किंचित बरं शंका कशी ती पाहता, तर यत्किंचित अनुकूल विषय प्राप्त झाला. तुम्ही काय म्हटले, माझा आत्तोचा आत्मा कसा आहे, परम आनंद स्वरूप आहे. ठीक आहे, मी मानलं की माझा आत्मा परम आनंद स्वरूप आहे. तर मला जर थोडासा यत्किंचित थोडासा दीपावळीतल्या एखाद्या विषयाचा वारा लागला, म्हणजे नवीन कपडे आणली तर विषय प्राप्त झाल्याबरोबर जो आनंद उत्पन्न होतो, झालं का नाही. ते म्हणले 5,000ची ड्रेस आणला, 5,000ची साडी आणली, ते म्हणले हो पहिल्यापेक्षा आता आपली फार सुधारणा झाली. त्याला काय झाला, तो आनंद झाला. तर असा आनंद विषय प्राप्त झाल्याबरोबर जो आनंद उत्पन्न होतो तो का व्हावा. जो अब्जाधीश आहे त्याला 10 रुपये मिळाल्यावर आनंद होतो का. माप संपत्ती पडलेली आहे, खर्चायला उलट दररोजचे काही कोटी रुपये येतात दररोज, आणि रस्त्यात पडलेले 10 रुपये उचलण्यामध्ये तो वेळ घालवेल का. त्याचा तो वेळ जाणे 10 रुपये उचलणं म्हणजे सुद्धा कोणाचा, दररोजचे कोट्यावधी रुपये येतात आणि ते रस्त्यातले 10 रुपये उचलले. पण आम्ही का उचलतो मग. तुम्ही काय म्हटले, तू परम आनंद स्वरूप आहेस आणि परम आनंद स्वरूप आहे, तर विषयरूपी 10 रुपये का उचलतो. हा विषय का उचलला त्यांनी, उचलायला पाहिजे का नाही उचलायला पाहिजे, याचं काय उत्तर आहे. तर चिंतन करत राहा, कळेल तुम्हाला. तर यत्किंचित अनुकूल विषय, प्रश्न कळाला का, प्रश्न कळाला तर उत्तराची खोली कळणार आहे. आणि ही ते लोकांची नाही का भाव नाही, सगळा आपला विषय चाललेला आहे. म्हणून आपल्याशीच लावून घ्या की मला जर थोडंसं काही मिळालं तर मी लगेच त्याच्यामध्ये वा 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 अनुकूल, कारण अनुकूल विषय मिळाला की फुगलोच का. कारण मी जर सच्चिदानंद ब्रह्म आहे तर या किरकोळ विषयाने मला का आनंद द्यावा. आत्मा तर मूळचाच आनंद रूप आहे, मग विषय प्राप्तीने आनंद कसा उत्पन्न होईल. चैतन्य आहे का, बरोबर आहे का, अशी काहीतरी बरोबर आहे असं म्हण. आणि जर अनुकूल विषय प्राप्तीने आनंद उत्पन्न होतो तर आत्मा आनंद रूप नाही, आनंद विषयातच आहे असे मला वाटते. शास्त्रीय शंका आहे का नाही, आणि याचं उत्तर द्यावंच लागेल. सांगा आता. या शंकेत आत्मा आनंद रूप आहे किंवा आनंद विषयापासून उत्पन्न होतो एवढाच विचार करण्याचा विषय आहे. आता पहा, याच्यातला मुख्य मुद्दे, नेहमी ज्या वेळेला एखादी केस हातात घेतली जाते तर त्याच्यातला मुख्य पॉईंट काढले जातात. कोर्टामध्ये सुद्धा, की मग त्याच्यात यांचं म्हणणं काय आहे. तर त्याच्यात 2 मुद्दे पुढे आले. कोणते मुद्दे आले आत्ताच्या वर्षा विश्लेषणातून. आत्मा आनंद रूप आहे, पहिली गोष्ट आनंद रूप आहे किंवा नाही असा एक पर्याय ठेवू आपण. आणि दुसरा आनंद विषयापासून होतो का नाही. बरोबर आहे, नाही किंवा हे नंतर सिद्ध होईल. पण सध्या आपल्याला त्याच्यामध्ये काय केले, विकल्प आपण ज्याला म्हणतो, हे 2 विकल्प तयार केले. किंवा आत्मा आनंद रूप असता तर आम्हाला विषयात आनंद भासला, म्हणून आत्मा आनंद रूप आहे का याच्याविषयीच पहिली शंका. दुसरी शंका आहे आनंद विषयापासून होतो का, कारण आम्हाला विषय मिळाल्यावर काय होतो, आनंद होतो. किती सोपं आहे हो, कळतंय ना. या 2 गोष्टींचं चिंतन करायचं आता, आणि याच्यात तुमच्या शंकेचं उत्तर बाहेर पडेल. चला. आत्मानंदाची सिद्धी. आता आत्मानंदाची सिद्धी ऐका बरं बा. आपल्याला काही माहीत नाही, म्हणजे आपल्याला शास्त्र काय चाललंय आणि आपलं कुठं चाललंय हे धोरणातच नाही. ज्या वेळेला तुम्ही हे ऐकताल ना त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की अरे इतक्या दिवस तर मी मोकार डोकं खाजवत बसलो होतो त्या ह्याच्यासाठी. ज्या वेळेला कळालं त्यावेळेला काय होतं ऐका. हे शिष्य आत्मा आनंद रूप तर आहेच, आत्मा आनंद रूप तर आहेच, याच्यात काही शंका नाही. पण जीवाला माझा, पण म्हटल्यावर पहिल्यावर पाणी पडतं. कशावर पाणी पडलं, आत्मा आनंद रूप आहे याच्यावर कुठे का आहे ना पाणी पडलं. मग पण म्हणल्यानंतर काय बा दुःखरूप आहे का आणखीन त्याच्यात, तर दुःखरूप नाही. पण जीवाला माझा आत्मा आनंद रूप आहे असं ज्ञान नसतं. आहे का ज्ञान. बहुतेक लोक शरीरालाच आत्मा मानतात. काय सांगावं तुम्हाला, लोक कशाला आत्मा मानतात, शरीराला. यावत जीवाम
सुखम जीवेत ऋणम कृत्वा धृतम पिवेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः. याला म्हणतात चार्वाकवादी. हां त्या काय हो, यावत जीवम, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सुखम जीवेत, सुखात जगावं. ऋणम कृत्वा धृतम पिवेत, धृतम म्हणजे हरी तूप, ऋणम म्हणजे बँकेकडे आहेत ना तुम्ही वाटतं. हां तुमच्याकडलं ऋणम कृत्वा कर्ज काढावं, तूप प्यावं, खावं प्यावं, ल्यावं नेसावं आणि मरावं. मेलं म्हणजे गेलं आहे का नाही. असा जीवाचा अनुवाद आहे. असं नाही म्हणजे सगळ्यावर पाणी पडलं. पण हे बहुतेक सगळ्या जीवांची अशी समजूत आहे. एखाद्या माणसाला भोगाने समृद्धी पाहिली की दुसरा जीव आहे तर त्याचा जीव असा होतो. कारण त्याला वाटतं ह्याला एवढे जीव आणि मी एवढं देवाचं देव करतो, मला काहीच नाही. आणि त्याची ती इच्छा तशीच राहते अखंड. म्हणजे काय करावं बा असा. ते त्याला पर्याय बाकी लोक सांगत असतात, तोडगे आमका कर, फलाना कर, भिस्ता. तुम्हाला सगळं करून झालं हो, काही फरक पडा ना. ते म्हणले तो असा. तर त्याचं कारण काय असतं, त्याचं नशीब राहतं. तुम्हाला तेवढेच भोग प्राप्त येतात जेवढे तुमच्या नशिबात आहेत. याच्यावर तुम्ही पहिला विश्वास ठेवा. तुम्हाला 1 रुपया जास्त भेटणार नाही आणि एकही भोग जास्त मिळणार नाही. आणि जे ज्या वेळेला नाश पावणार आहेत त्याच वेळेला नाश पावतील. जरी ते तुम्हाला प्राप्त वाटत असतील की आत्ता मला एवढे प्राप्त आहेत, कोणतेही असे काही प्रसंग जीवनात येतील की ज्या वेळेला ते नष्ट होऊन जातील. ते म्हटले मग तेवढे तरी राहिले असते बरं झालं असतं. ते तुमच्या हातात नाही. ते टिकावेत, याचं राहावेत, टिकावेत, वाढावेत, वृद्धी व्हावी, काहीच हातात नाही. तर तुम्ही कर्म करून ठेवलेले, ते कर्मगतीनुसार चाललेले आहेत. म्हणून त्या भोगाचा विषय डोक्यातला काढून टाका. दुसऱ्या आहे पण त्यामुळे जास्त त्या आत्मा हा आनंदरूप आहे याचं त्याला काय नाही, ज्ञान नाही. आत्मा आनंदरूप आहे याचं ज्ञान नाही. म्हणजे हां पण आणि याचमुळे त्यास विषयाची काय झाली, इच्छा झाली. आत्मा आवृत्त झाला, याला म्हणतात अज्ञानाने आवृत्त झाला. मी सच्चिदानंद आहे हे मला कळत नाही म्हणून तो आवृत्त झाला. आभासाच्या अवस्था सांगतील तुम्हाला. इथेच आहे का पुढे पुढे. त्याच्यामध्ये आभासाच्या ज्या 7 अवस्था म्हणजे अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंद येणार आहे पुढे सगळं. हे तुम्ही जसं अध्ययन कराल त्यावेळेला लक्षात येऊन जाईल की त्याच्यामध्ये एक आवरण नावाची अवस्था आहे. आणि त्या आवरणाने काय केलेलं आहे, आवरण या पदाचा अर्थ आच्छादन, झाकणे. कोणाला झाकलं, आत्म्याला. आत्मा कसा आहे, सच्चिदानंद. झाकल्यामुळं काय झालं, म्हणजे तो अन्यथा भावाला प्राप्त झाला. तो काय झाला, अन्यथा भावाला प्राप्त झाला. म्हणून माझा आत्मा आनंद रूप आहे हे मला कळत नाही. पण हे आवरण काढेल कोण, सद्गुरू काढतील. चला, म्हणून सद्गुरूंची त्यापेक्षा आली. नाहीतर आपल्याला जर आवरणं काढता आली असती, लोकांना आपण झोपेतनं सुद्धा नीट उठानात. ते म्हणले उठा. ते म्हणले नाही थोडा वेळ झोपू द्या. ते पाठी काकडा बी बुडायला लागला. चला, जीवाला माझा आत्मा आनंद रूप आहे असे ज्ञान नसते. हां, तर जीवाला माझा आत्मा हा आनंद रूप आहे असं ज्ञान नसतं. याचमुळे त्यास विषयाची इच्छा होते. म्हणून मग त्याला अन्यथा विषयाची इच्छा झाली. आता आनंद रूप आहे हे जर नाही त्याच्या याच्यात आलं, म्हणजे कळालं त्याला, तर त्याला अन्य इच्छा तयार झाली. आणि त्या अन्य इच्छेने काय केले, विषय दाखवले. मग विषयात आनंद तयार झाला असं म्हणा. तर त्याचं हे उत्तर येणार आहे पुढे. चला, म्हणजे विषय प्राप्तीच्या खटपटीस जीव लागतो. हां, त्याला इच्छा तयार झाली. कारण त्याला सच्चिदानंद आत्मा आवृत्त झाला आणि त्याला इच्छेची उत्पत्ती झाली. ही इच्छा सुद्धा अज्ञानमूलक आहे. इच्छेचं मूळच कशात आहे, तर अज्ञानात आहे. आणि मग इच्छा तयार झाली कशाची, विषयाची. ती कशी आहे का, त्यावेळी बुद्धी चंचल होते. विषय प्राप्त झाले. आता विषय प्राप्त होतं, मग विषयाची इच्छा झाली. त्याला फटाकडेच आणावं काय नको. आता नंतर दीपावली आली, आता फटाकडेच आणतो. मग म्हणते चला फटाकडे आणायला. मग फटाकडे आणल्यावर काय होईल, वाजवल्यावर काय होईल, आनंद. फटाकडे वाजवल्यावर आनंद होतोय ना. मग फटाकडे आणले, मग फटाकडे आला. त्याला इच्छा तयार झाली की आता फटाकडे घेऊन येतो. मग आता तिथं बुद्धी काय झाली,
अस्थिर झाली. ज्या वेळेला विषय कोणता प्राप्त करून घ्यायची इच्छा होते त्यावेळेला बुद्धी अस्थिर होते. आणि मग फटाकडे आणायचे तर म्हणले आता तर लय महागाई झाली, म्हणजे त्याला पिशवी भरून फटाकडे आणायचे म्हणले तरी त्याला 2000 रुपये कमी पडतात, एवढे महाग झाले ते. मग ते म्हणले आता काय करावं, पैसे कुठून आणावं, पैसे कुठून आणावं. मग त्यांनी कुठून तरी पैसे गोळा केले. तर ते इथे सगळं काय होतं, अस्थिर व्यवहार तयार होतो. ऐका पुढे काय होतं ते. इच्छित विषय प्राप्त झाल्याबरोबर क्षणमात्र बुद्धी स्थिर होते. आता पहा, त्याच वेळेला इच्छित विषय प्राप्त झाला म्हणजे त्याला आवडीचा विषय धरा. आता फटाकडे हा एक विषय धरला, त्याच्या आवडीचे अनेक विषय असतात. लहान मुलांना ते फटाकडे आवडतात. आता तुम्हाला कशाला फटाकडे आवडतील, का आवडतं ते म्हणजे काय, तुम्हाला फटाकडे नाही आवडत पण तुम्हाला काहीच आवडत नाही असं नाही. म्हणजे प्रत्येक म्हणजे ज्या काहीच आवडत नाही असा एकही माणूस नाही, त्याला काहीतरी आवडतंय. आता फक्त त्याच्यामध्ये भेद आहेत. चला तर त्या काय म्हटलं, इच्छित विषय प्राप्त झाल्याबरोबर क्षणमात्र बुद्धी स्थिर होती. विषय प्राप्त झाल्यावर तुम्हाला दागिना 10 तोळ्याचा दिला. 10 तोळ्याचा दागिना, लई दिवसाची इच्छा होती 10 तोळ्याचा दागिना, 10 तोळ्याचा दागिना. आणि अचानक पतिराजांनी त्यांना काय आणून दिला, दागिना. हे घ्या तुमचा दागिना. हो म्हटले, अचानक सांगायचं का नाही मला अगोदर, म्हणजे सांगायचंच नाही म्हटलं. असं ठरवलं की डायरेक्ट 10 तोळ्याचा दागिना. आणि मग ते लगेच आरशासमोरच जाऊन उभे राहिले. काय झाले, आनंद झाला, अभिव्यक्त झाला तो. तर क्षणमात्र बुद्धी स्थिर झाली का नाही, कशावर, विषय कोणता आहे, दागिना. म्हणजे त्या सोन्याचे, त्याचे डिझाईन, त्याच्यावर ते कलर, त्याचं ते, मग त्याच्यावरती असा लगेच जी अस्थिर बुद्धी होती ना ती पूर्णतः बुद्धी स्थिर झाली. आणि स्थिर बुद्धीमध्ये काय होतं ऐका, त्या स्थिर झालेल्या अंतर्मुख बुद्धिवृत्ती आनंदरूप आत्म्याच्या आनंदाचे भान होते. विषयाचा आनंद नाही, सोन्याचा आनंद नाही, दागिन्याचा आनंद नाही, अलंकाराचा आनंद नाही, आत्म्याचाच आनंद त्या किंचित स्थिर झालेल्या बुद्धिवृत्तीच्या ठिकाणी, बुद्धिवृत्तीत आनंदरूप आत्म्याच्याच आनंदाचे भान म्हणजेच ज्ञान. भानपदाचा अर्थ ज्ञान होतं. म्हणजे मग ते झालं ना, कुठं झालं आनंदाचं भान, दागिन्याच्या म्हणजे त्या विषयाच्या ठिकाणी. अन्य ठिकाणी नाही झालं महाराज. ते कोणत्या ठिकाणी झालं, त्या विषयाच्याच ठिकाणी झालं. बरोबर आहे ना, अन्य ठिकाणी होणार नाही ना, कारण अन्य ठिकाणी तुमची वृत्ती विखुरलेली आहे आणि विषयाने काय केली, स्थिर केली. तो प्राप्त झाल्यावर साधं हे फुल जरी पाहिलं ना, वा काय सुंदर आहे हो, ती लगेच चित्ताची वृत्ती येते. इकडे जे पांगलेल्या असतात सगळ्या, त्या सगळ्या निघून जातात आणि या फुलाच्या ठिकाणी चित्तवृत्ती एकाग्र होते. आणि एकाग्र होते त्याच वेळेला त्यापासून आनंद म्हणजे आत्म्याचा आनंद त्या वृत्तीतून, अंतर्मुख वृत्तीतून त्या विषयाच्या ठिकाणी प्रतीतीला येतो. चला आता याच्यावर मी शंका तयार होणार आहेत आणखीन. विषय प्राप्ती आणि स्थिर बुद्धीत आत्मानंदाचे भान एकाच काली होत असल्यामुळे विषय प्राप्तीने माझ्या ठिकाणी आनंद उत्पन्न झाला असे जीवास वाटते. असं जीवाला वाटले. काय वाटले की विषय प्राप्ती आणि स्थिर बुद्धीत म्हणजे बुद्धी स्थिर झाली, विषय प्राप्त झाला, बुद्धी स्थिर झाली आणि आत्मानंदाचं भान झालं. हे एकाच काली होत असल्याने युगपत विषय प्राप्तीमुळे मला हा आनंद प्राप्त झाला आहे असा भ्रम तयार झाला. हा दुसरा म्हणून तो म्हणला हो विषय मिळवल्या मनुष्य आनंदी होतो. म्हणून आता संसारामध्ये आपण सगळे लोक पाहतो, प्रत्येक व्यक्ती हा अन्य त्याच्या प्रारब्धानुसार तो विषय प्राप्त करत असतो. आणि त्याने तो विषय प्राप्त झाला की तो त्या बाकीच्यांना वाटतं की पहा बरं ते किती आनंदी येतं, कारण त्यांना फार आनंद आहे, कारण त्यांना विषय प्राप्त झालेले आहेत असं त्याला भ्रमाने वाटायला लागतं. वास्तविक तसं काहीच नसतं. ऐका, विषय प्राप्तीने माझ्या ठिकाणी आनंद उत्पन्न झाला असे जीवास वाटते, मात्र पण वास्तविक आनंद आत्म्याचाच असतो. विषयाचा आनंद नसतो, तो आनंद आत्म्याचाच असतो. का याचं स्पष्टीकरण होणार आहे बरं, कारण आता फक्त विषयाची जास्त बोलबाला चाललाय म्हणून आपण बोलतोय त्याला, पण तुम्हाला विषय रहित आनंद कसा असतो ते सांगणार आहेत पुढे. चला यास उदाहरण, एखाद्या पात्रात पाणी भरून स्वच्छ पौर्णिमेच्या मध्यरात्री ते पात्र उघड्या जागेत ठेवावे. कोजागिरी पौर्णिमेला
त्यावेळी जर पाणी स्थिर व स्वच्छ असेल हां तर त्या पाण्यात चंद्रबिंब स्पष्ट दिसते. बिलकुल. आणि वाऱ्यामुळे किंवा अन्य कारणाने जर पाणी हलू लागले हां. तर त्यात चंद्रबिंबाचे भान होत नाही. बरोबर. लक्षात आलं ना? सोपा दृष्टांत आहे. हो. पातेल्यात पाणी घेतलं आणि बाहेर ठेवलं. पौर्णिमेचा दिवस आहे, आकाश निरभ्र आहे, स्वच्छ आहे, चंद्राचं प्रतिबिंब त्या पाण्यात पडलं तर स्पष्ट. तर त्यात पाणी हललं नाही पाहिजे आणि पाणी गढूळ नाही पाहिजे. हे दोन कंडिशन्स आहेत. कोणत्या दोन? पाणी स्थिर पाहिजे. पाणी आपण पातेल्यातलं असं हलवत राहिलं तर ते चंद्राचं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये हलत राहील, ते स्थिर राहणार नाही. मग स्थिर चंद्राच्या प्रतिबिंबासाठी पाणी स्थिर पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे ते शुद्ध पाहिजे, स्वच्छ पाहिजे. तसाच प्रकारे आत्म्याचं ज्ञान व्हायला, ऐका बरं, आत्म्याचं ज्ञान होण्यासाठी चित्तरूपी, इथं जे चित्त म्हटलेलं आहे हे स्वच्छ पाहिजे, म्हणजे मल नाही पाहिजे. चित्ताला अस्वच्छ कोणी केलेलं आहे? निषिद्ध कर्मांनी, पापाने त्याला काय करून टाकलं. म्हणून जो मनुष्य पापात बरबटलेला आहे, पापी आहे, त्याला आत्मदर्शन कधीच होत नाही, कारण त्याच्यात गढूळ पाणी. म्हणून पहिलं काम केलं, चित्त शुद्ध करण्याचं काम करावं लागतं शास्त्राला. आणि दुसरं आहे, हालत असेल तर त्याला म्हणतात विक्षेप. त्याला शास्त्रात काय म्हटलेलं आहे? विक्षेप. जो मनुष्य अधिक रजोगुण प्रधान असतो त्याची चित्तवृत्ती स्थिरच होत नाही. आणि चित्तवृत्ती स्थिर नाही झाली तर चंद्राचं प्रतिबिंब दिसणारच नाही, तसं आत्मदर्शन होणारच नाही. या दोन गोष्टी प्रकर्षाने आहेत आणि याच्यावर शास्त्राचा पाया भरणे आहे. म्हणजे त्याला तुम्हाला एक करावं लागेल, त्याच्यासाठी एक चित्त शुद्ध करावं लागेल आणि चित्त स्थिर करावं लागेल. असं जर झालं तर आत्मदर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. मग आता त्याच्यात हे संतांनी पाहिलं आपल्या, ते म्हटले बुवा याला काय करावं बुवा. मग हे वेदांत शास्त्राचं चिंतन करायला गेल्या तरीसुद्धा चित्तशुद्धी आणि चित्तस्थिरता हे फल प्राप्त होतंच. लक्षात ठेवा बरं. म्हणजे तुम्ही पाठाला येऊन बसले, ते म्हटले मग महाराज आम्ही अनाधिकारी ठरलो कारण आमच्या चित्तात पाप आहे, आमचा चित्त तर अस्थिर, आम्ही काय करायला पाहिजे. मग काय नाही करायला पाहिजे, तरी शास्त्र श्रवण करायला पाहिजे. त्याने काय होईल, तरी चित्तशुद्ध आणि स्थिर होईल. त्याचे स्पेशल काही साधनं दिलेली आहेत. जसं निष्काम वेदोक्त कर्माचरण जर केलं तर मलदोषाचं क्षालन होतं, म्हणजे मलदोष जातो. निष्काम वेदोक्त उपासना केली म्हणजे भक्ती केली तर विक्षेप दोष जातो. हे म्हणजे हे जसे आहेत तसाच प्रकारे हे सुद्धा पाठामध्ये. आता काय सकामता आहे का तुम्हाला कोणाला? काहीच नाही की काही नाही व काही आम्हाला मिळवायचं नाही काही नाही. तर इथे सुद्धा निष्कामता तयार झाली. फक्त आता इथलं श्रवण करत असताना चित्तवृत्ती स्थिर करून ज्या वेळेला तो करायला लागेल त्यावेळेला आपापच त्याचं पापही जातं आहे. म्हणून उलट नुसतं जातं असं नाही, तर वेदांतशास्त्राचं जो श्रवण करणारा जो श्रवणार्थी आहे तर त्याचे पाप जाण्याची प्रक्रिया फार गतिमान रीतीने आहे. आणि चित्त स्थिरसुद्धा होतं, कारण त्याला चित्तवृत्ती एकाग्र केल्याशिवाय कळणारच नाही इथला विषय. आणि मग त्याला त्याची प्रॅक्टिस होती ती दररोज एकच गोष्ट पुन्हा करण्यात आली की त्याला त्याच्यामध्ये तो निष्णांत होतो. तसा मग इथे सुद्धा विक्षेप जातो. आणि चित्तवृत्तीतला विक्षेप कसा जाईल? कळाल्याने गेला. अरे प्रपंच खोटा आहे म्हटल्यावर बाहेर जायची वृत्तीच बंद झाली त्याची. कितीही काहीही मिळवले, बाहेरचे लौकिक पैसे पाणी पैसा अडका धनसंपदा, पण काही कामाचाच नाही असं कळाल्यावर तो कशाला मग विनाकारण. मृगजळाचं पाणी खरं नाही असं म्हटल्याने माणसं जशी हांडे घेऊन गेली नाहीत पाणी भरायला का गेले? त्याला ते कळालं तिथे पाणी जे आहे ते खोटे. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? कळावं लागेल काय मृगजळाचं पाणी येते आणि ते कसं आहे? खोटं आहे. मग नाहीच आहे ते. मग हांडा उचलायची तरी ताण कशाला घ्यायचा? हांडे उचला पळा एवढा सगळा त्रास कशाला घ्यायचा? पण जर त्या अर्थी हांडा घेऊन पळत असला पाहिजे आणि मृगजळ खोटे म्हणतो असा म्हणत असेल तर त्याचं ते बोलणं फक्त वरचं आहे असं समजावं. आणि तो काय करतोय? लक्षात येत आहे ना? जर समजा पाणी मृगजळाचं कसं आहे? खोटं आहे, बरोबर आहे. मग खोटं आहे असं कळाल्यावर त्याने हांडा उचलला का? नाही.
पण हांडा घेऊन जातोय, प्रयत्न करतोय आणि परत असा म्हणतोय की मृगजळाचं पाणी हे खोटं आहे, तर त्याच्या कृतीमध्ये आणि ज्ञानामध्ये भेद आहे. लक्षात आलं ना? तो करतोय एक आणि सांगतोय एक असं आहे. म्हणून वेदांत शास्त्र सांगण्यापेक्षा अंगी बाणावं लागतं. अंगी बांधलं की काम होतं. खोटं आहे तर खोटंच आहे, नाही मिळवायचं आपल्याला, मग त्याची ती धडपड बंद झाली. आता धडपड जरी बंद झाली तरी प्रारब्ध त्याला बसू देत नाही. तर तिथं म्हणतात इथं प्रारब्ध मागं लागणं, म्हणजे प्रारब्ध आणि मिळणं वेगळं आणि वासनेने कर्म करणं वेगळं, त्याच्यात ते भेद तयार झाले. लक्षात आलं का? वासनेच्या पोटीच चाललेलं आहे सगळं. आपल्याला वाढवायचं आहे, आपल्याला वाढवायचं आहे. नाही आता आपल्याला ना मोठा पसारा वाढवायचा आहे, आपल्याला 50 कंपन्या टाकायच्यात. असं जर त्याच्यात ही काय काय इथं काम कोण करत आहे? वासना. आणि एखादा मनुष्य शेती करतो आणि मग त्याला नाही, तो शेतीत म्हटल्यावरती त्याचं दररोज दैनंदिन जीवनाचं काम चाललेलं आहे. मग ते म्हणले तो करतोय तो शेती, असे काही बसून राहिला आणि घरी झोपलाय असा नाही. कारण कोणताही मनुष्य कधी असं नाही राहत, तर त्याला ते कर्म त्याला उठवतंच. हां, मग ते म्हणले नाही आता रानात जरा ही जातो, मग पाहून घेतो रानात. पण त्याने त्याच्यातली इच्छा नष्ट केली. म्हणजे कशी इच्छा नष्ट केली? तुमच्या डाळिंबाचा बाग कोणाकडे? कोणाकडेच नाही का आपल्यात बसणार? नाही. ते म्हणले हा होता. हा, मग होता तर होतेच आपण दृष्टांत तयार करू शकतो. एका एकरात 400 झाडं बसतात, बरोबर आहे जागेवाले. एका एकरात 400 डाळिंब लावलं, एका झाडाला 70 किलो डाळिंब निघालं आणि 200 रुपयाने विकल्यावर किती झाले गुरुजी? 14,000ला एक झाड पडलं. 7 दुने 14,000ला. तर 70 किलो 200 रुपयाने 7 दुने 14,000 रुपयाला एक झाड पडलं. तर 400 झाडाचे किती? 14 चोक 14 दुने 28 दुने 56 किती झाले? 5 लाख का 56 लाख? लाख सांगू राहिले होते, असं किरकोळ नाही गणित सांग. असं त्यांनी बसल्या बसल्या केलं. हे खरं नाही आहे. हे हा पसारा चाललाय का नाही? आणि त्याच्याबरोबर मग त्याच्यात तो जगतो कशात? त्याच पसाऱ्यात जगतो. आणि किडीने 50% खाल्ली. ते म्हटले डायरेक्ट 28 लाख आलं. इतके रोगराई पडली, नंतर काहीच नाही राहिलं. आणि भावाने निम्मे खाल्ले, कारण 200चा हिशोब धरला होता. 60च रुपयांनी गेलं आणि किडीने निम्मं खाल्लं. किती झाले मग आता? तर हा जो त्याने असा पसारा, तर हा जो पसारा आहे ना, तो जगत मिथ्या ठरवणाराचा नाही, तर जगत सत्य ठरवणारा पसारा. आणि जो शेतकरी करतो, सगळं करतो, औषधं मारतो, काय करायचं ते करतो, फक्त इच्छा करत नाही. जे येईल ते येईल. याला म्हणतात मिथ्यात्वाचा निश्चय केलेला आहे त्याने. काम करत नाही असं नाही. लक्षात आलं ना? अपेक्षाच नाही त्याच्यापासून. एवढे मिळेल, येईल नाही तर जाईल. आणि मग येईल नाही तर जाईल, मग झोपले असले पाहिजे. नाही, काम बी करतो. लक्षात आलं ना? असा जो कोणी करतो तर त्याला वेदांत शास्त्र पचनी पडायला लागलं समजावं. तो करतो, पण त्याच्याशी काही संबंध नाही. झालं, नाही झालं. गेले. कारण गेले तरी खोटे आणि आले तरी खोटेच आहेत. आणि आल्यावरती खरे आहेत आणि गेल्यावर खोटे आहेत असं नाही. चला, त्याप्रमाणे जेव्हा बुद्धी स्थिर असते तेव्हा हे वेदांत शास्त्राचं श्रवण केल्यावर फायदा होतो. म्हणजे बुद्धी स्थिर बनायला कारणीभूत कसं झालं? चिंतन केल्यावर झालं ना. ते तुम्हाला आळशी नाही बनवलं आम्ही. आता ते म्हणतात मारधन झोपा काढायला सांगितलं. असं नाही, ते आळशी नाही. तुमचं तुम्ही कर्म कर्म करा, पण फलाची इच्छा करू नका. जे मिळेल ते प्रारब्ध असेल ते असेल. आणि मग कारण त्याच्यात आनंदच नाही ना, विषयात आनंद नाही. हे जर सिद्ध झालेलं आहे तर मिळणारे फळ आनंद स्वरूप आहे. हे मांडण्याचं काय कारण आहे? तर ते जगण्याला कारण आहे. जसं आपल्याला भाकरी खाऊनच जगावं लागतं ना, सगळ्यांना भाकरीच खातात ना, मग भाकरी खाऊन जगावं लागतं, तसं जगण्यासाठी भाकरी लागते.
जगण्यासाठी भाकरी लागते, विषयांसाठी भाकरी नाही निर्माण केली. देवाने निर्माण केलेलं आहे भौतिक वस्तू आहेत ना ते अशा आहेत, आणि जीवाने विषय म्हणून वापरले. आले ना आत्ता तो पंचदशीत विषय जो चाललाय आपला, तो सप्तपदार्थांच्या निर्मिती कोणी केल्या, आणि ते जीवाने बी केले असा विषय निघाला. हा, ज्ञान आणि प्रयत्न म्हणजे प्रयत्न आणि ज्ञानाने त्या जीवाने भोगायला सुरुवात केली. सुंदर विषय बरं का, म्हणजे नुसतं विचारसागर सुंदर आहे असा नाही, वेदांत शास्त्राचा सगळा अभ्यास करायला गेला ना सगळं सुंदर आहे. चला पुढे. त्याप्रमाणे जेव्हा बुद्धी स्थिर असते तेव्हा त्या बुद्धीत आत्मरूप आनंदाचे भान स्पष्ट होते, आणि ज्यावेळी पुन्हा विषयाची इच्छा उत्पन्न होते तसाच प्रकार आहे. असल्यामुळे आत्मा ज्या वेळेला विषयाची इच्छा पूर्ण झाली म्हणजे विषय प्राप्त झाल्याबरोबर चंचल असणारी रजगुण प्रधान असणारी बुद्धिवृत्ती स्थिर झाली, आणि त्या क्षणभर स्थिर झालेल्या बुद्धिवृत्ती कुठे स्थिर झालेली तर विषयाच्या ठिकाणी. त्या ठिकाणी आत्मानंदाचं भान होतं. तो आत्म्याचाच आनंद विषयाच्या ठिकाणी प्रतीतीला येतो, कारण तिथं बुद्धिवृत्ती काय व्हावी लागेल, स्थिर व्हावी लागेल. बुद्धिवृत्ती स्थिर चंचल असेल तर होणार नाही, आणि अशुद्ध असेल तरी होणार नाही. त्यालाही दृष्टांत आहेत बरेच आणखीन, तर ते लय दृष्टांत वाढतात. पण थोडक्यात सांगायचा, एखादा मनुष्य सकाळी सकाळी पेपर वाचत हॉटेलवर बसलेला आहे, आणि हॉटेलचा एकदम भारीतला चहा त्याने मागून घेतला आहे, 50 रुपयाचा एक. चहा 10 रुपयाला कितीला आहे, 10-15 रुपयाला. 50चा घेतला आपण, 50चा म्हणजे भारी झाला का नाही. मग भारी चहा मग असा घेतला आणि असा फुरका मारला, आणि ते असं काय काय लोक होतं ते सिगरेटसुद्धा पितात या खातात, इकडून असा ते पेपर, इकडून सिगारेट, इकडून चहा. याचं कारण एकाच वेळेला हे सगळे विषय त्याला काय करायचे प्राप्त. आणि मग तो असा तेवढा वा फारच सुंदर चहा झाला तुमचा वा, असं त्यांनी ते म्हणजे हे सुद्धा केला, अभिप्रायसुद्धा दिला चहावाल्याला, फार सुंदर चहा केला म्हटले. असं का म्हणते, हो हो. आणि ते असा पेपर वाचता असता असं करता करता असं लक्षात आलं, ॲक्सिडेंट, कोणती गाडी आहे, इथं आपल्या जावयाचीच आहे. आणि लगेच त्याच्या जावयाचं नाव पाहिलं असा, आणि यांचे देहावसन झाले. ते तसाच पेपर टाकला, तसाच चहा ठेवला, सिगरेटसुद्धा पायाखाली टाकून दिली. विषय आनंद स्वरूप आहेत. विषयात आनंद असतात तर ती सिगरेट तिचा दुःखरूप कशी तयार झाली, एक लगेच कन्वर्ट. तोच चहा म्हणजे काय विषयासारखा लागायला लागला, कारण त्याचा कोण गेला. म्हणजे ह्याला तर हे असं कसं काय घडतं बरं, तर याचाच अर्थ विषयात आनंद नसला पाहिजे. आणि मग हे फक्त बुद्धिवृत्ती स्थिर ज्या वेळेला होती त्याच वेळेला आत्म्याचा आनंद विषयाच्या ठिकाणी प्रतीतीला येतो. चला पुढे. यावरून आनंदरूप आत्माच आहे, विषयात आनंद मुळीच नाही हे अजून स्पष्ट करतील. एवढ्यात काय लगेच संपलंय असं काय नाही. पुढे येणारे आणखीन विषय. चला. शिष्य महाराज, अनुकूल असणाऱ्या स्त्री धन पुत्रादी विषयांपासून प्रत्यक्ष आनंद होत असता त्याच्या ठिकाणी आनंद मुळीच नाही असे कसे समजावे. असे कसे काय समजावे, कारण स्त्री पुत्राधिक हे धन, स्त्री धन पुत्र या विषयापासून किती कामावरून आल्याबरोबर ती पोरगा आडवा आलं की पळत आलं बाबा 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 की त्याला लगेच उच्चारलं की लगेच मुखे घ्यायला सुरुवात केली. घेतले का नाही त्याने, का घेतले, विषय हा आनंद स्वरूप आहे. वा वा वा, त्याला लगेच तिथं आनंद वाटला. त्याला आनंद वाटला का नाही असा, तर ठीक आहे तुम्ही म्हणता आनंद वाटला, तर त्याला म्हणजे इथली शंका आलेली आता त्याची की बा स्त्री पुत्राधिक हे काय येतं, या विषयापासून प्रत्यक्ष आनंद होत असता त्यांच्या ठिकाणी आनंद नाही, हे कसं काय महाराज. तर ऐका आता त्याचं हे उत्तर, एक चॅप्टर घेऊ आपण फक्त. अरे, एका विषयाच्या प्राप्तीने ज्यास आनंद झाला त्यास दुसऱ्या विषयाची इच्छा होते. ती व्हायला नाही पाहिजे, मग ती विषय तसाच टिकून राहिला, कायमचा व्हायला राहायला पाहिजे ना. नाही, लगेच थोड्या वेळात लगेच त्या पोराला कडेवरून खाली ठेवलं. पाणी देता का, म्हणजे पाणी आलं, चहा करता का. आता तो एक विषय होता की चांगला, तोच कायम ठेवायचा होता. त्या पोराला दिलं टाकून इकडे चहाकडे गेले. असं कसं काय झालं. चला, दुसऱ्या विषयाची इच्छा होते तेव्हा पहिल्या प्राप्त असलेल्या विषयापासून आनंद होत असं लक्षात आलं का नाही. ते सांग बाबा बाबा काय आपल्या बाहेर जायचं फिरायला, ते आता ती कंटाळून आली नाही, आता उद्या चाल जाऊ. तो कंटाळला का नाही तो, असं कसं काय झालं. ऐका,
पहिल्या प्राप्त असलेल्या विषयापासून आनंद होत नाही तो का होऊ नये? का होऊ नये? वास्तविक झाला पाहिजे, पाहायला पाहिजे. होत तर नाही. म्हणून विषयांच्या ठिकाणी आनंद नाही असेच म्हटले पाहिजे. म्हणून विषयाच्या ठिकाणी आनंद नाही असंच म्हटलं पाहिजे. आता आम्ही वर जे आनंदाच्या अनुभवाची रीती सांगितली आहे त्या रीतीने प्रथम जेव्हा इच्छित विषय प्राप्त होतो तेव्हा क्षणभर अंतःकरणाची वृत्ती स्थिर होऊन त्यामध्ये आत्मानंदाचे भान होते आणि जेव्हा दुसऱ्या विषयाची इच्छा होते तेव्हा तीच अंतःकरणाची वृत्ती चंचल होते. म्हणून आत्मानंदाचे भानही नाहीसे होतं असं त्याचं उत्तर आलं. त्याचं उत्तर तिथं आलं. पण राहिलेला विषय आता नंतर पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.